चेक करा बरं. सर आवाज येतोय? येस, आता परफेक्ट आवाज येतो. क्या काय बात आहे. क्लॅपिंग करा. गुड चॅलेंज आलं होतं, परंतु गुड चॅलेंज वरती ही आपण मात करतो. हीच आरोग्य फॅमिली. तर सर, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आहात आणि किती दिवसापासून आरोग्य फॅमिलीमध्ये आहात? सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. माझं नाव राहुल सुनील नाईक आहे. मी पुणे बिबेवाडी येथून आहे. बर. आणि बाय बॅकग्राऊंड माझं फर्निचरचा कारखाना आहे, सागवानी मंदिरांचा. बर. आणि त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय सुद्धा आहे. आणि मी या आरोग्य फॅमिलीमध्ये जवळजवळ आता पावणे 2 महिने होत आले बर. आहे. कशासाठी आला होतात? सर खूप मोठी लिस्ट आहे, कशासाठी म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर ऍक्च्युली 7 वर्षापासून मला बीपीचा त्रास आहे. बर. डॉक्टरांकडून रोजच्या रोज दर महिन्याला चेकअप असायचं, रोज गोळी खात होतो. पण कुठल्याही गोळीनी बीपी हा कधीही कमी झाला नाही, तो फक्त कंट्रोल झालेला आहे बर. डॉक्टरांच्या गोळी. बर. त्यानंतर सातत्याने वजन वाढत गेलं. 94 ते 97 किलो वजन झालेलं होतं माझं. आणि 2 महिन्यापूर्वीच मी वडिलांसोबत त्यांच्या चेकअपला गेलो होतो. त्यानंतर डॉक्टरांकडनं माझंही चेकअप केलं. त्यावेळेस माझा बीपी वाढलेला होता, थायरॉइड डिटेक्ट झालेला होता, कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं, शुगर डिटेक्ट झालेली होती. आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील चरबीचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं होतं. डॉक्टरांनी भली मोठी लिस्ट दिली मला गोळ्यांची. आणि आपल्याला त्रास झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. पण एवढा त्रास झालेला होता, मी डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. त्यानंतर कुठे जायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला होता, की कमी वयामध्ये आपल्याला जर एवढे आजार चालू झाले असतील तर काय करावं हे सुचत नव्हतं. मग त्यानंतर मला आरोग्य फॅमिली समजली आणि मी आरोग्य फॅमिलीत आलो. यस, पाहू शकता. डिसऑर्डरची पूर्ण यादीच राहुल सरांनी आपल्या समोर वाचली. आणि हॉस्पिटल चालू होतं सांगतायत, गोळ्या चालू होतं सांगतायत, व्यावसायिक आहेत. आणि व्यावसायिक असल्यामुळे पाहिजे तेवढा शरीराला वेळ देणं अपेक्षित नव्हतं. सर, किती किलो वजन वाढलं होतं तुमचं? सर माझं 94 किलो वजन झालं होतं. आणि वजन वाढल्यामुळे हा त्रास तुम्ही सांगताय, बीपीचा त्रास, गोळ्या, औषधं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या हो तुम्हाला? सर. आणि विशेष म्हणजे सर मी जिम पण करायचो आधी, पण 7 वर्षापूर्वी पायाचा ऍक्सिडेंट झाला होता. पायामध्ये रॉड आहे माझ्या. जिम बर. मध्ये कुठलंही वर्कआउट करता येत नव्हतं. बर. अजूनही पायामध्ये रॉड आहे. जिम मध्ये गेल्यावर लिमिटेशन येत होते, वेट उचलू शकत नव्हतो, वर्कआउट कुठलाही करता येत नव्हता, रनिंग करता येत नव्हती. त्यामुळे वजन हे कंटिन्यू वाढतच होतं सर. यस, पाहू शकता. विश्वास बसत नाहीये की पायामध्ये सरांचे रॉड आहे. आज त्यांनी इतकं तुफानी वर्कआउट आपल्या सगळ्यांसाठी गाईड केलं, आणि तरीही ते सांगतायत की रॉड असूनही फक्त करण्याची जिद्द आणि मानसिकता, की यस मला करायचंय, मला माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी करायचंय. सर, तुम्ही किती किलो वजन कमी केलं आतापर्यंत? तर मी 1.5 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलं सर. यस, क्लॅपिंग करू शकता सगळ्यांनी. क्लॅपिंग करा, क्लॅपिंग, टाळ्या वाजवा. 1.5 महिन्यामध्ये 12 किलोचा वेट लॉस हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट असेल, व्यक्ती परवती प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असतो. सर, काय केलं बरं वजन कमी करण्यासाठी? सर ऍक्च्युली हे वजन कमी करण्यासाठी मी फक्त आणि फक्त कोचच ऐकलेलं आहे, दुसरे कुठलंही मनाचं ऐकलेलं नाहीये. कारण ह्याच्या आधी खूप प्रयोग करून झालेले आहेत माझे. लिंबाची साल्टी अक्षरशः उकळून, मध, जिरे सगळं सगळं करून झालेलं होतं. फक्त माझ्या कोचचं ऐकलेलं आहे. 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. क्या बात आहे. त्यांनी किती जोर लावून बोलले, ऐकलं का सगळ्यांनी? फक्त फक्त आणि फक्त मी माझ्या कोचचं ऐकलं सांगतात, कोचचं. आणि कोच कधीही चुकीचं सांगत नाही, कारण की कोचने त्याच्या आयुष्यामध्ये बदल केलेला असतो. स्वतःचा पर्सनल रिझल्ट त्याने आधी क्रिएट केलेला असतो, आणि ज्यावेळेस स्वतःचा रिझल्ट कोच काढत असतो ना, त्यावेळेस तो आपल्या जवळच्या व्यक्तींना, प्रिय व्यक्तींना आरोग्याची मदत करण्यासाठी काम करत असतो. मला सांगा, ग्रेट असे कोच कोण आहेत तुमचे? सर माझे ग्रेट कोच सावता शेंडे सर आणि आधिका शेंडे मॅडम. यस, ग्रेट कोच आहेत. क्लॅपिंग करा. त्यांनी स्वतःचं आयुष्य बदललं या दोघा नवरा बायकोनी, आणि आता समाजामध्ये लोकांना मदत करण्यासाठी ते प्रामाणिक काम करतायत. आणि सर सांगायचं म्हणजे कोच यांनी अक्षरशः वडिलांप्रमाणे काळजी घेतलेली आहे. रोज मी काय खातोय, कसं खातोय. आणि मी या आरोग्य फॅमिलीमध्ये माझ्या कोचकडे बघूनच आलो होतो. येस, कोचकडे पाहून सर आले होते, कारण मी सांगितलं ना, पर्सनल रिझल्ट निघल्याशिवाय समोरचा व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवत नाही. सर, 12 किलो वेट लॉस झालं. काय बदल झालाय तुमच्यामध्ये आता? तर अमेझिंग बदल झालेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यात 12 ते 14 गोळ्या होत्या, त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. मी फोटोही पाठवलेला आहे की
आपल्या सरांचा शब्द आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. डॉक्टरांच्या फाईल सकट मी तुम्हाला दाखवतो की गोळ्या किती कमी झालेल्या आहेत आणि हे मी स्वतःहून कुठलीही गोष्ट केलेली नाहीये. हॅलो, ते काय सांगतायत? मी स्वतः काही केलं नाहीये. 12 गोळ्या टॅबलेट हॉस्पिटलच्या चालू होत्या आणि ते बघा रिपोर्ट दाखवतायत. बाप दाखवण्यात ते श्राद्ध घाल ही त्यांची मन आहे. आणि नक्कीच ते पहा पहा बीपी आणि आहे सर 100. याच्यामध्ये 130 आणि 70 बीपी हा नॉर्मल बीपी झालेला आहे माझा एका आता महिन्यामध्ये फक्त. 8 तारखेला केलेला त्यांनी रिपोर्ट दाखवतायत. 8 मेला बीपी आहे 130/70. आणि आधी किती होता? सर आधीच दाखवतो एकच मिनिट. ते पर्सनल रिझल्ट आहे सरांचा. इथं कुणीही गोळ्या औषधं देत नाही. इथं फक्त सरांची जीवनशैली बदलण्यासाठी काम केलं. आणि तर आधी 180 100 होता. पाहू शकता तुमच्या समोर आहे. आणि हे 3ऱ्या महिन्यातलं म्हणजे मार्च महिन्यातला रिपोर्ट आहे. आणि टॅबलेट पाहू शकता. डॉक्टरांचं काम करतात. डॉक्टर हे नक्कीच आपल्यासाठी देव आहेत. परंतु जीवनशैली स्वतः बदलण्याचं ज्यावेळेस तुम्ही ठरवता, व्यायाम असेल, योग्य आहार असेल, या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस अमेझिंग असा रिझल्ट तुमच्यामध्ये घडतो. पाहू शकता सरांनी डायरेक्ट रिपोर्ट दाखवलेत बॉस आपल्याला रिपोर्ट. तर खूप छान तुमच्यामध्ये बदल घडतोय. त्यासाठी तुम्ही काय काय केलं सर 1.5 महिन्यामध्ये? असं काय अमेझिंग? तुम्ही सांगितलं मी कोचला ऐकलं, परंतु कोचने तुम्हाला काय काय सजेस्ट केलं? सर कोचने मला सांगितलं की सर्वप्रथम अफ्रेश चालू केला आणि सर मला माझी पित्त प्रवृत्ती असल्यामुळे माझी ऍसिडिटीचा त्रास एवढा होता की तो मी सहनच करू शकत नव्हतो. जवळजवळ छातीमध्ये जोरात पेन व्हायचं, हे रोज व्हायचं सर. आणि हॉटेल व्यवसाय असल्यामुळे, कारखाना असल्यामुळे रोज 10 ते 12 कप चहा व्हायचा. हॉटेलमध्ये प्रत्येक गोष्ट मला टेस्ट करून बघायला लागायची. रात्री हॉटेल उशिरा बंद व्हायचं, तिथून आल्यानंतर जेवण चालू व्हायचं 11:30-12 वाजता, वेळेवर जेवण नव्हतं. आणि रात्रीचे मित्र खूप वाढलेले होते, त्यामुळे एक एक आजार वाढत चालले होते. आणि मी अफ्रेश चालू केलं. अफ्रेश नंतर सकस संतुलित आहार चालू केला. फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 चालू केला. 24 हायड्रेट घेतोय, नाईट वर्क घेतोय. पाहू शकता वेळेचा वेळ नाहीये. आणि वेळ नसतानाही सरांनी वेळ काढला. आयुष्यामध्ये कोणालाच वेळ नसतो, सगळे बिजी लोक आहेत. इथं कुणीच मोकळं नाहीये की असं नाही की फक्त काय म्हणतो खायचं प्यायचं बसायचं घरामध्ये, असे कोणी माणसं नाहीत. प्रत्येकाच्या मागं काम आहे. आणि सरांचे तर ऑलरेडी 2 व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय आणि कारखाना. हॉटेल व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्ट आधी त्यांना टेस्ट करायची. जर ती योग्य असेल तर ती पुढे सर्व होणार आहे. म्हणजे सरांचं किती चुकीची जीवनशैली सर जगत होते. सर मला तोच प्रश्न परत तुम्हाला विचारायचा आहे. भरपूर लोकांना भरपूर कामं असतात, म्हणजे जगात फक्त त्यांनाच काम असतात असं त्यांना वाटतं. परंतु तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही 2-2 व्यवसाय सांभाळतात. तुम्हाला वाटलं नाही का माझ्या मागं पण खूप काम आहे आणि मला काही गरज नाहीये किंवा मी नाही करू शकत, असं तुम्हाला वाटलं नाही का? येस सर, वाटलं होतं. आणि स्वतःच्या काळजीबरोबर कुटुंबाची पण काळजी, जबाबदारी माझ्यावरतीच होती. माझ्या बरोबर जशा डिसऑर्डर होत्या तशा सेम माझ्या वडिलांना डिसऑर्डर आहेत. घरामध्ये कुठलंही वातावरण हे व्यायामाचं किंवा डाएटचं नव्हतं. ज्या दिवशी कोच माझ्या घरी आले, शेंडे सर आणि मॅडम ज्या दिवशी घरी आल्या, त्यांनी पूर्ण आयुष्यच बदललेलं आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत सर सगळेजण फक्त हेल्दी आहार खाण्याच्याच मार्गावरती आहेत. म्हणजे कुठलंही बाहेरचं खाणं नाही, तेलकट नाही, हे सगळं पूर्णपणे बंद झालेलं आहे सर. यस, मी तुम्हाला ते सांगतो, कोच हा आईवडिलांनंतर काळजी घेणारा तुमचा पर्सन आहे. आणि योग्य सवयी. परत मी तेच येस सर. सांगतो, इथं कुणी गोळ्या औषधं किंवा मेडिकलच्या काही गोष्टी आम्ही आरोग्य फॅमिलीमध्ये करतोय किंवा त्यांना बीपी कमी करण्यासाठी काही वेगळ्या टॅबलेट दिल्यात, असा काही भाग नाहीये मित्रांनो. जाणीवपूर्वक सगळ्यांना सांगतो, इथं फक्त तुमची लाईफस्टाईल जीवनशैली बदलण्याचं काम केलं, योग्य आहार देण्याचं काम केलं, जे शरीराला तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये भेटत नाही. असं गुड न्यूट्रिशन जे की 95 देशामध्ये आता घेतलं जातं. आणि नाईट वर्क त्यांनी आवर्जून सांगितलं की त्याला नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. ऑल सकस संतुलित आहार, फॉर्म्युला 1 असेल, फॉर्म्युला 2 असेल, फॉर्म्युला 3 असेल, या सगळ्या गोष्टी सर घेतायत. आणि अमेझिंग असा बदल सरांमध्ये, कॅलरी मॅनेजमेंट सरांनी व्यवस्थित केलेल्या आहेत. योग्य आहार, योग्य पोषण, पाणी असेल, झोप असेल, त्यांच्या कोचने सांगितल्याप्रमाणे सरांनी सगळं केलेलं आहे. आता सगळ्यांच्या नजरा एकदा स्क्रीनवरती द्या. सर म्हणतात 12 किलो वजन कमी झालं. आणि ते शेट आहेत खूप मोठे, व्यापारी आहेत, कारखानदार आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत. आणि पहा सर, आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगतायत म्हणून आम्ही प्रश्न तर विचारू शकत नाही की पैशाने पण तुम्ही बॅकग्राऊंड तुमचं ऑल सेट आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेबल आहात. परंतु शरीर नावाची गोष्ट स्टेबल होती का? हे घ्या, नाही सर. हे घ्या राहुल सर. हातामध्ये चांदीचं कड आहे, खिशामध्ये 5-10 हजाराचा गॉगल आहे, अंगावरती 5-10 हजाराचे कपडे आहेत.
परंतु काय ते चेहरा, काय ते पोटाचा घेर, काय तो अवतार. चांडे सर खतरनाक आहे की नाही? काय 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 अवतार करून ठेवलाय बघा ना सरांनी. काय करणार माहित नव्हतं ना. कसं जगायचं, कसं व्यायाम करायचा, कसं योग्य आहार घ्यायचा, ह्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं. आणि वेलनेस कोच आयुष्यामध्ये आला. आणि पाहू शकता, कॉलेज कुमार, ना भूतो ना भविष्य. डोळ्यांना विश्वास बसणार नाही असा अमेझिंग बदल राहुल सर तुमच्यामध्ये झालेला आहे. सर स्किन मध्ये तर भरपूर बदल आहे का? ते फोटो असा हे केलाय तुम्ही? नाही सर, स्किन मध्ये भरपूर चेंज झालेला आहे माझा. स्किन साठी काय आणि घेतलं बरं स्पेशल असं न्यूट्रिशन काय घेतलं तुम्ही? सर स्किन बुस्टर घेतलं होतं मी. हॅलो, स्किन बुस्टर. बघा, इथं बेसिक बेसिक आहार घ्यायचं म्हणलं तर माणूस नको 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 करतं. पहा, असा असा बदल कुणा कुणाला पाहिजे बरं मला सांगा. असा बदल कुणा कुणाला पाहिजे? अमेझिंग बदल पहा. पोटाचा घेर कमी झालेला आहे, परत पर्सनॅलिटी भारी झालेली आहे. आणि एकदम चेहऱ्यावरती स्मित हास्य एकदम भारी आहे. आणि कलर मध्ये तर भरपूर बदल आहे. आता परत सांगतो, इथं काय त्यांना क्रीम वगैरे किंवा काय असं गोळ्या दिलेल्या नाहीत आपण. हे फक्त जीवनशैली बदलली. गोड पदार्थ टाळतायत, बेकरी पदार्थ टाळतायत, न्यूट्रिशन घेत आहेत. स्किन बुस्टर असून शरीराचं जे न्यूट्रिशन आहे ते व्यवस्थित घेत आहेत. आणि अमेझिंग असा बदल राहुल सरांमध्ये झालेला आहे. तर खूप छान सर, तुमच्यामध्ये हा बदल आम्ही सगळेजण पाहतोय. अमेझिंग बदल आहे. सर अजून किती किलो वजन कमी करायचंय? तर अजून 8 ते 10 किलो कमी करायचं सर. येस, होईन असं वाटतं. सर 100%, 1.5 महिन्यामध्ये जर 12 किलो कमी होऊ शकतंय, तर 100% सर पुढच्या 1 महिन्यामध्येच वजन कमी होईल. मला तर विश्वास आहे ना भाई, राहुल सर इतका चेहऱ्यामध्ये बदल होऊ शकतं, होऊ शकतं. सर ज्यांना चेहऱ्यामध्ये बदलच, आणि सर कामामध्ये एवढं एनर्जेटिक, जवळजवळ दिवसभर मला हॉटेलवरती उभं राहावं लागतं. एवढी एनर्जी, म्हणजे खूप हा ट्रान्सफरच झालेला आहे. म्हणजे जवळजवळ येस, 3 माणसाचं काम मी एकटा करू शकतो सर. म्हणजे व्यवसायामध्ये पण प्रगती. आता मला त्याच लोकांना परत हा प्रश्न सांगायचा आहे की उत्तर द्यायचं आहे त्यांना, ज्यांना आहार खूप महाग वाटतो. सर आहार खूप महाग आहे हो, घेण्यासारखं नाही हो. आता हे पहा, डबल धमाका. डबल धमाका कसा माहिती का? राहुल सरांनी आहार घेतला, मी म्हणतो पैसे गेले असतील, त्यांच्यामध्ये बदल झाला. आता त्यांनी काय सांगितलं की मी माझ्या कामामध्ये 3 माणसाचं काम एकटं करायला लागलो. म्हणजे ते ऑलरेडी त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती करायला लागले. म्हणजे फायदाच फायदा आहे की नाही? म्हणजे पर्सनॅलिटी चेंज झाली, डिसऑर्डर गायब झाल्या, नवीन आयुष्य जगायला चालू केलं, आणि स्वतःच्या व्यवसायामध्ये डबल काम करायला लागली. याचा अर्थ इन्कम त्यांचा डबल व्हायला लागला. बरोबर का? म्हणजे किती फायदा आहे आरोग्य फॅमिलीचा होतोय. तर खूप अमेझिंग सर बदल तुम्ही स्वीकारलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि राहिलेलं वजन हे तुमचं कमी होणार आहे. आहार महाग वाटतो का? नाही सर, पहिल्या मी सांगितलं ना, ज्या दिवशी दवाखान्यातून जाऊन आलो आणि 7 वर्ष झाले मेडिकलच्या गोळ्या खातोय, बीपीच्या गोळ्या खातोय. त्याच्यावरती डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची बीपीची गोळी आयुष्यात बंद होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस मागच्या महिन्यात सांगितलं होतं की थायरॉइडची गोळी तुम्हाला मरेपर्यंत खावं लागेल, पण त्याच डॉक्टरांनी माझी थायरॉइडची गोळी आणि बीपीची संध्याकाळची गोळी ही बंद केलेली आहे सर. येस, क्या त्यामुळे बात हा आहे, आहार मला खूप छान. कधीच महाग वाटत नाही. खूप छान, खूप छान. डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅबलेट बंद झाल्या सरांच्या. जर कुणाच्या टॅबलेट चालू असतील हॉस्पिटलच्या, तर स्वतःच्या मनाने बंद करू नका. परत एकदा सांगतो, राहुल नाईक सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असतो. इथं कुणीही गोळ्या औषधं मेडिकल देत नाही. इथं फक्त आणि फक्त तुमची लाईफस्टाईल, जीवनशैली बदलण्याचं काम, योग्य व्यायाम, योग्य पोषण, योग्य न्यूट्रिशन याविषयी तुम्हाला गायडन्स केलं जातं. तर खूप छान राहुल सर, तुमच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आजचं वर्कआउट खूप तुफानी तुम्ही केलं, आमच्या सगळ्यांसाठी गाईड केलं. तुमची एनर्जी बिल्ड झाली, आणि आम्ही पाहिलं ऑल फॅमिली पॅक. ऑल फॅमिली पॅक, मुलगा असेल, त्यांच्या येस मॅडम सर. असतील, त्यांचे वडील असतील, ऑल फॅमिली त्यांनी आज वर्कआउट गाईड केला. सर मला सांगा, तुम्ही असा सकाळचा कधी सेल्फी काढला का हो आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी? नाही सर, कधीच नाही. मी म्हटलं ना, हॉटेल असल्यामुळे रात्री 12:30-1 वाजता जेवण व्हायचं, 8:30-9 वाजता उठून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायची, पण त्यामध्ये फक्त उठून पैसे कमवण्याचा मार्ग किंवा तेच पैसे कमवणं हेच डोक्यात होतं. आणि सोबत व्याधी सर, गोळ्यांचं पाकिटच्या पाकिट मला घ्यायला लागायचे सर. यस, पाहू शकता, व्यवसाय, पैसा या मागे माणूस रात्रंदिवस पळत असतो. आणि ते दोष नाहीये त्या माणसाचा, त्या पुरुषाचा. फॅमिलीची जबाबदारी असते, मुलांची स्वप्न पूर्ण करायची असतात, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची असतात, कुटुंबाची जबाबदारी असते. आणि ह्या सगळ्यासाठी करता पुरुष घरामध्ये फक्त आणि फक्त काम करतो, कष्ट करतो, पैसा कमवण्याच्या मागे लागतो, परंतु स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं, स्वतःचं शरीर खराब होतं. आणि आपण आता तुम्ही सावध झाला ते ठीक आहे, परंतु जे लोक सदस्य, जे समाजातील माणसं सावध होत नाहीत, आणि मग कधीतरी अशी चुकीची बातमी येते, कधीतरी काहीतरी त्यांच्या बाबतीत चुकीचं घडतं, आणि मग
त्यांच्या पश्चात, त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या परिवारावरती खूप मोठा आघात घडतो. त्यांची मुलं असतील, त्यांची बायको असेल, त्यांचे आई वडील असतील, अशा गोष्टी ज्या गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे अशा गोष्टी घडतात. आणि त्या गोष्टीला सामोरं जाताना ते परिवार खूप म्हणजे व्याधी, मी जवळून पाहिले असे भरपूर फॅमिली आहेत की व्याधीने त्रस्त होते, परंतु स्वीकारलं नाही. स्वतःचं आयुष्य बदलायला ते तयार झाले नाहीत, आणि जे नाही ते होईल झालं, आणि ते जगाचा निरोप त्यांनी घेतलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही आज समाजामध्ये पाहतो. परंतु तुम्ही खूप छान, तुम्ही स्वीकारलं. तुम्ही तुमच्यासाठी 50% तुम्ही तुमच्यासाठी स्वीकारलं, आणि 50% तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलासाठी, आई वडिलांसाठी आणि तुमच्या बायकोसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारला. त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमचं क्लॅपिंग करा. राहुल सरांना सॅल्यूट करा. खूप छान सर. असंच आरोग्य फॅमिलीमध्ये टिकून राहा. आणि जसं तुमचं आयुष्य बदललं तसं समाजामध्ये तुमचे हॉटेल व्यावसायिक मित्र आहेत, तुमचे कारखाने, कारखानदार, फेरविचारवाले असतील, तुमचे पाहुणे असतील, अशा लोकांना तुम्ही मदत करण्याचं प्रामाणिक काम करा. का तर त्यांच्याही घरातला एखादा कर्ता पुरुष तुमच्यामुळं वाचण्याची शक्यता आहे. येस सर, नक्कीच. आणि अजून एक शेवटचा संदेश मी देणार आहे की म्हणजे जे माझ्या वयाचे जे असतील त्यांनी त्यांच्या आई वडिलांसाठी, घरातल्यांसाठी, आणि जे वयस्कर असतील आपल्या घरामध्ये त्यांनी आपल्या मुलांसाठी. कारण आता सध्या आपली जीवनशैली एवढी खराब असल्यामुळे बीपी, शुगर सगळ्यात तरुण व्यक्तींना हे दोन मुख्य आजार हे खूप वाढत चाललेले आहेत. आणि लठ्ठपणा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा लठ्ठपणा खूप वाढत चाललेला आहे. तर कृपया, आपलं आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळणार आहे, याच्यामध्ये वन्स मोर नाही. तर माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि एक तास स्वतःसाठी काढा. यस, पाहू शकता, खूप मोलाचा संदेश आहे. म्हणजे त्यांना सांगायचं की माझी जबाबदारी, माझं कुटुंब. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्या. प्रत्येक व्यक्ती घरातला खूप महत्वाची व्यक्ती आहे आपल्यासाठी, आणि कुटुंबाला महत्त्व देणं ही काळाची गरज आहे. आणि मी सांगतो त्या पद्धतीने सर, तुमचा संदेश प्रत्येक सदस्य तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आदराने घेणार आहे. आणि आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला आरोग्य देण्याचं प्रामाणिक काम नक्कीच संपूर्ण आरोग्य फॅमिलीतील सदस्य जे ऐकतायत ते नक्कीच करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि प्रश्न विचारू नाही परंतु विचारतो, सर तुमचं वय किती? सर, माझं आत्ता वय 35 आहे सर. येस, 35व्या वर्षी एवढ्या गोळ्यांचे पाकिट घेऊन सर फिरत होते, आणि एवढ्या डिसऑर्डर सर घेऊन होते. परंतु ठीक आहे, तो तुमचा दोष नव्हता, तुमची चुकीची जीवनशैली होती, म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. फोटोमध्ये तर तुम्ही आता सर 25-26 वाटतायत. काय वाटतं बरं, तुमचे मित्र तुम्हाला परत एकदा भेटतायत, परत तुम्हाला काय प्रतिक्रिया समाजामध्ये आता? सर, सर्वप्रथम सर्व मित्रांना हा आश्चर्याचा धक्काच होता की माझ्यामध्ये झालेला ट्रान्सफॉर्मर. आणि जवळजवळ फक्त मला 1.5 महिन्यामध्ये मला बघून या आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जवळजवळ 7 ते 8 मित्र फक्त माझ्या 1 महिन्याच्या रिझल्ट नंतर माझ्यासोबत आपल्या या आरोग्य फॅमिलीमध्ये आहेत. यस, पाहू शकता, 7 ते 8 मित्रांना प्रामाणिक मदत तुम्ही करताय. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही अन्नदानाचं काम करताय, तुम्ही लोक भुकेल्यांना त्यांची भूक भागवण्याचं हॉटेलमध्ये काम करतायत, आणि इकडं पण तुम्ही देवाधर्माचंच काम करताय. सागवानी मंदिरं बनवतात म्हणजे तुम्ही देवाची मंदिरं बनवतायत. म्हणजे तुम्ही दोन्हीकडे पण काम करताना पुण्याचं काम करताय. परंतु हे तिसरं काम तुमच्या आयुष्यामध्ये आलंय की तुम्ही कोणाचं तरी आयुष्य बदलताय, कोणाला तरी योग्य वळणावरती आणण्याचं प्रामाणिक काम करताय. तर नक्कीच त्याचं फळ नक्कीच तुमच्या मुलाबाळांना असेल, तुमच्या परिवाराला असेल, तुम्हाला स्वतः असेल, तुमच्या व्यवसायामध्ये तो नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. कारण की हा आशीर्वाद माझ्या माहितीनुसार जगाच्या पाठीवरती कुठंही मिळत नाही. ज्यावेळेस तुम्ही समोरच्याच आयुष्य बदलता ना, आज तुम्ही पहा राहुल सरांचं आयुष्य अधिका मॅडमनी आणि सावता सरांनी बदललं. आज त्यांना इतका आशीर्वाद आहे ना या परिवाराचा. काय सांगता बरं सर तुमच्या कोच विषयी, नसते आल्या तुमच्या आयुष्यात तर? सर, ऍक्च्युली कोच नसते आले तर आजची सकाळ ही वेगळीच असली असती. आणि मी म्हंटल की दवाखान्यातून आल्यानंतर आपण कोणाला भेटावं, कोणाला काय सांगावं, हा सर्वात मोठा प्रश्न होता. ऍक्च्युली मला खरं तर खूप टेन्शन आलं होतं की 9,000-9,000च्या गोळ्या खातोय, पैसे नाही, पण एवढ्या गोळ्या खातोय तर सांगायचं नेमकं कोणाला. कोचला मी लगेच फोन केला. सर सर आणि मॅडम दोघेही घरी आले. त्यांनी प्रॉपर बॉडी चेकअप, माझं रिपोर्ट सगळे चेक केले. त्यानुसार त्यांनी माझं खरंच आयुष्य चेंज केलं. त्यांच्यासाठी सर खरंच सॅल्यूट. या सॅल्यूट आहे. प्रत्येकाने आपापल्या कोचसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. प्रत्येक सदस्याने करा बरं, जोरात क्लॅपिंग करा.
विचार करा, जर कोच आपल्या आयुष्यात नसते तर आज आपलं काय झालं असतं. तर कोचसाठी एकदा क्लॅपिंग. मी पण माझ्या कोचसाठी क्लॅपिंग करतो. जर मीच माझेच कोच माझ्या आयुष्यात नसते तर तुम्ही आज कुणी जिथं म्हणजे आपण प्रत्येकाची सकाळ वेगळी वेगळी झाली असती. त्यामुळे माझ्या पण कोचसाठी क्लॅपिंग की बस त्यांनी मला हे आयुष्य दाखवलं. आणि चला आपल्यामुळं महाराष्ट्रात भरपूर लोकांच्या घरी आरोग्य जाण्याचं प्रामाणिक काम झाले. तर खूप छान राहुल सर, आज तुमचा पहिला ट्राय होता वर्कआउटचा, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन. तुम्ही एक पाऊल पुढे आलात आणि तुमच्या कोचने सांगितलं की राहुल सर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तर असे सदस्य ज्यांना वर्कआउट करायचं आहे, अजून त्यांनी वर्कआउट केलेलं नाहीये कॉलवरती, तर तुमचा छान असा व्हिडिओ तयार करा. तुमच्या कोचला सांगा की सर मला वर्कआउट करायचं आहे. आणि नक्कीच तुमची ही लिंक ग्रुपवरती गेली जाईल, तुम्हालाही स्पॉटलाईट घेतलं जाईल आणि त्या दिवशी तुमचाही छान असा रिझल्ट घेतला जाईल. तर खूप छान राहुल सर, तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. असंच आरोग्य फॅमिलीमध्ये टिकून राहा, लोकांना मदत करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हेल्दी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. येस, धन्यवाद. येस. खूप सुंदर असं